सर्वांनी आताच भैरवगड ट्रेक कंप्लीट केलाय गाईज. जसं की बघू शकता शेवटचा पॉईंट आहे भैरवगड ट्रेकचा. एकदम भारी वाटतंय. बघा तुम्ही ब्लॉग आणि अशाच अशाच खूप सारे माझे राईड होणार आहेत. तर लवकर माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. माझी लवकर बघा. खूप मेहनत घेत आहे. लवकर ब्लू कॉम्बो घ्यायचा आहे आपल्याला. तर लवकर माझे 500 आपल्याला कंप्लीट करा त्या महिन्यात. तर गाईज फायनली पोहोचला भैरवगडच्या टॉपला. मला आता मोठे क्वालिटी कॅपॅसिटी नाही राहिली तर तुमच्यासाठी पोहोचत आहे. तर आता आहे भैरवगडच्या टॉपला आम्ही. कुठे आपण भैरवगडच्या टॉप वरती. काय करतोय? बसलोय. कशासाठी? गाजरा खायची. चला मग खाऊया. जसं काही आता आपण भैरवगडच्या टॉप वरनं खाली आलेलो आहे. तर आता ट्रेकिंग खाली उतरायची चालू झाली. तर चला गाईज. तर चला गाईज आता इथून खाली उतरण्याचा परतीचा प्रवास चालू. जसं काही आपण मगाशी आलो होतो ते झाडाची आपली माहिती होती. हे झाड आहे साबण. त्या झाडाबद्दल आपण माहिती घेतली होती. काहीतरी वाईट काहीतरी पदार्थ निघतो त्याचा आपण औषधामध्ये वापरतात. हे मला खालच्या ट्रेकरने सांगितले. जसं की मला हे प्रॉपर माहिती नाही आहे. तर बघूया आता खाली जाऊन प्रॉपर. आता चालू झाला आमचा परतीचा प्रवास. तर चला गाईज. आमचा परतीचा प्रवास. गणेश सर काय झाला? कशासाठी? घरी कधी जायचंय? उद्या सकाळी आम्ही घरी जाणार आहे. बघूया आता घरी निघतोय का आमचा दुसरा प्लॅन होतो. आता उतरायचं खाली तर चालू झालंय पण आमचा प्लॅन अजून वेगळा होता. हरिश्चंद्रगड जायचा. तर बघूया काय होतंय. अजून मनात नाही. जर आलं ध्यानात तर करेल. नाहीतर पुढच्या ट्रिपला हरिश्चंद्रगड फिक्स. पुढच्या ट्रिपला कमीत कमी 1K सबस्क्रायबर कंप्लीट झाले पाहिजे तोपर्यंत. तरच येणार. नाही तर मी संन्यास घेणार. चालतंय ना? लवकर सबस्क्राईब करा. चला गाईस निघूया खाली आता. चाललोय आता खाली. तर बघूया कसं चाललंय. बघा पायऱ्या आहेत पण जायची भीती किती. लॉकवर किती ध्यान आहे आमचं गाईस. हे बघा कसं उतरतोय आम्ही खाली आता. आता पुन्हा थांबावं लागते. तर गाईस इथे आलं लॉक केलेले. हे बघा पहिले हे इकडून पकडून लॉक हलवायचं. का फिरवायचं कारण घ्यायच्यात आपलं जीव म्हणतो. नाही फिरवलं तर आपण गेलो देवाकडे. हे पुन्हा फिरून बसवायचं. पुन्हा त्याला इथे हात लावायचा. इथून असं हात फटकला होता माझा घ्यायचा. तुम्ही इथून करू नका. सावकाश चला. हो काय ना काय करू. सर काय करताय? खाली आता चाललोय. हात वाजतोय. आम्हाला असं जायचंय खाली. तिथून असं खाली बॅग दिसत असेल काही मुलांच्या. तर काहीच आम्हाला त्याच्या दुप्पट जायचंय खाली. तर चला काही आता जाऊया. तर काही आता आपण आहे ठिकाणी. बॉडी
जाम पाठले फर्स्ट टाइम केलं काहीच. चला भेटूया जिंकली माझी काही अजून इथून घालता इथं प्रशांत जाऊ का लेफ्ट साईडला का पूर्ण बॉडी वेट खाली देऊन चाललो आहे मी रॅपलिंग करत बघू शकता. लेवल म्हणतो इथे कसं जायचं पोहोचलोय रॅपलिंग करून. चला आता बघूया. फार जाम भीती वाटली गाईस फर्स्ट टाइम केलं पण ॲडव्हेंचर गाईस. हे बघा गणेश रायडर पण हाय बघा कशी येतात गाईज. मी पण असंच आलेलो आहे पूर्ण जाम फाटली होती आमची. पण गाईज या चॅनलसाठी तुम्ही लवकर सबस्क्राईब करा. या लवकर आत्ता जाम लागलं की आता आपण करून खाली गणेश पुन्हा एकदा रिव्ह्यू काय आहे की आला पाहिजे रॅपलिंग करण्यासाठी खाली पाहिजे नाही तर गेली काय पडत. हां लवकर या तर चला काही भेटूया खाली आपण लवकरात लवकर जाम फाटले आम्ही रॅपलिंग करून. तर गाईज आपण आता कसं वाटतं जेवढी भीती चढताना वाटली नाही तेवढी भीती आता उतरताना वाटणार. तर जसं की मित्रांनो आपण चंद्र ट्रेक करून खाली आलो आहे. इथून आपल्याला जायचं रूमवर जिथे की आपण टेंट लावलो होता. तर चला गाईज आता निघूया आपण इथून टेंटवर जाऊ बॅग पॅक करू आणि पुढचं रिव्हिजन बघू. तिथे जाऊन ब्लॉग एडिट करायचे राहील. पहिला एक ब्लॉग आणि आजचा एक ब्लॉग तर टोटल मला एडिट करून अपलोडही करायचं आहे. जसे काल मी शॉर्ट्स व्हिडिओ पाठवलं होतं अपलोड केलं तर त्याला काही लाईक्स आले नाहीत तर तुम्ही कृपया जाऊन चेक करा लवकरात लवकर. तर गाईज आत्ता आम्ही पोहोचलो आहे बैलगडाच्या पायथ्याशी. तर गाईज आता थांबलो आहे पाणी वगैरे पितो आहे त्याच्यामुळे थांबलो पूर्ण की आता इथून पुढे खाली 1.5 किलोमीटर ट्रेक बाकी. तुमचा ट्रॅक चालू आहे. माझ्या तोंडावर केस टाकली सगळी हो का तुम्ही ही सगळी केस माझ्या तोंडात बाट करून काय गडे हे सगळी केस माझ्या तोंडावर सगळी. मी म्हणलं माझ्या तोंडा येऊन काय पडलं त्यांना केसात हात घातला डायरेक्ट केस माझ्या तोंडावर सगळी दाप पूर्ण बुचकाच्या बघा इथलं पाणी किती खराब आहे केस पण पडायला लागले. राडा झाला सगळा. गाईज चला आता इथून जाऊया खाली बघूया पुढचं नियोजन. कारण आपण चाललोय त्र्यंबकेश्वरला. इथून पुढे आता भेटूया त्र्यंबकेश्वरमध्ये. तर गाईज आता आपण पोहोचलो हॉटेलवरती. आता हॉटेलवर थांबलो आहे. आता आपले बॅग वगैरे फ्रेश झालो रूमवर आलो फ्रेश वगैरे झालं जेवण येईल थोड्या वेळात. आपण आता पोहोचणार आहे. जसं की आपला पुढचा प्लॅन होता की त्र्यंबकेश्वर जायचं तर आता इथून आपण जाणार आहे माझ्या मावशीच्या घरी तिथे स्टे करणार आणि दुसऱ्या दिवशी आपण त्र्यंबकेश्वर राईड करून तिथून डायरेक्ट घरी जाणार. तर गाईज आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया आता नवीन ब्लॉग. आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करतो आहे. चला गाईज इथून पुढे आता जो ब्लॉग होणार आहे इथून त्र्यंबकेश्वरला मावशीच्या घरापर्यंत तिथं तो आणि उद्याचा लॉंग राईड असे 2 ब्लॉग आपले एडिट होतील. तर ते आपल्याला लवकरात लवकर आपल्या चॅनलवर भेटतील. तर लवकरात लवकर माझा चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया न्यू ब्लॉग. बाय.